रोखोक वार्तांकन रोखठोक बातमी। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अमर उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। वांगचुक 28 जून पासून जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी आहेत। ते नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी अनिश्चितकालीन भूक हडताळवर आहेत। कॉक्रोच जनता पार्टीने आरोप केलाय की विद्यार्थ्यांसाठी आवाज उचलणाऱ्या वांगचुक यांना सरकारकडून केवळ शांतता मिळाली आहे। अभिजित दिपके म्हणाले की सरकार जबाबदारीपासून पळ काढते आणि त्यांची वृत्ती क्रूर आहे। कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी चलो संसद मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। कॉक्रोच जनता पार्टीची मागणी आहे की परीक्षा प्रणाली मार्गदर्शक करावी, पेपर फुटी प्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावे। अमेरिका स्थित हिंदूज फॉर ह्युमन राईट्स या संघटनेनेही वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलकांशी चर्चा करण्याचे, त्यांच्या मागण्यांवर ठोस उत्तर देण्याचे आणि परीक्षा प्रणालीमध्ये उत्तरदायित्व निश्चित करण्याचे आवाहन केले। उपोषणाच्या 18 दिवसात वांगचुक यांचं वजन 8.5 किलोने घटून 57 किलो 15 ग्राम झाले। पक्षाचं म्हणणं आहे की वांगचुकची प्रकृती नाजूक आहे। बुधवारी त्यांचा रक्तदाब 105/76, रक्तातील साखर 80 mg/dl आणि ऑक्सिजन पातळी 97% नोंदवली गेली आहे। डॉक्टरांच्या मते ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत, परंतु सततच्या उपोषणाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।